काही बोलत असाल तुम्ही तर त्याला लहानाचं मोठं केलं साहेब. तुमच्यापेक्षा जास्त कोण ओळखू शकतो माझ्या पोराला? बोला ना साहेब, दया करा माझ्या लेकरावर साहेब. त्याला घरी घेऊन या साहेब, तुमच्या पाया पडतोय. त्याला घरी आणण्याचा तो दूर, पण त्याला या घराच्या आसपास भटकू देणार नाही. आणि हो, आज चोरी केली, उद्या काय करेल याचा नेम नाही. आणि एवढा तुला तुझ्या पोराचा पूर काय येत आहे ना, तर मग घेऊन जा आपल्यासोबत आपल्या घरी आणि मग लाभ भेट. असं बोलू नका बाईसाहेब. या घरातील माझ्या पोराचं सुख थेडी, तुला सांगितलं, तुला ऐकायला येत नाही का? चल निघी तू, चल निघी तू. यानंतर या घरात यायचं नाही आणि चला निघायचं. काय म्हटलं बाई, तुम्ही तुमच्या पोराला घेऊन जा. असा कसा घेऊन जाऊ बाई? आमच्या पोराला येतून आम्ही असा कसा घेऊन जाऊ? आमचा पोरगा येतीच राहील आणि तोही या घराचा वारस म्हणून राहील. साहेब सांगा ना आपल्या बायकोला, सांगा ना काहीतरी. तुम्ही तर आमच्याकडून कायदेशीरपणे लिहून घेतलं ना, लिहून घेतलं का नाही? मग त्याच कायद्याने आमचा पोरगा या घराचा खरा मालक पाहिजे. आमचा पोरगाच मालक होईल. अच्छा, आता समजलं. तुमचं त्या तुमच्या पोरावर प्रेम नाही, तर या घरावर तुमचा डोळा हाता डोळा. कसं म्हणाल तर काही हरकत नाही, काही हरकत नाही. जर का माझ्या पोराच्या केसात जरी धक्का लागला ना, तर तुम्हाला कोर्टात तुमची तक्रार केसावर आणणार नाही. आणि त्यासाठी मी स्वतःला गहाण राहील तर चालेल, पण तुमचे तुकडे तुकडे केसावर आणणार नाही. तुमचे तुकडे तुकडे झिपऱ्या हो, झिपऱ्या बाई. हा झिपऱ्या, झिलपी साधा फोन करून टाकी. हा समजला कोण तुम्ही? रामखोर खरकमले. अरे जा जा, खूप पहिले तुमच्यासारखे असे आले किती ना केले किती. मला फिक्काट आम्हाला कोर्टाची धमकी देणारा. आणि हो, तुम्ही काय अशी बुजगावण्यासारखी उभ्या का उभ्या? मी तुम्हाला सांगून ठेवते, शेवटचं सांगून ठेवते. तो जर पार्टा या घरात आला ना, तर मी या घरात एक क्षण देखील थांबणार नाही. जा तू जा, तुला या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही. संधी घेतो मला जी माझ्या मी घेतो, मी माझ्या पोराला शोधून आणतो. मी आणतो माझ्या नाही सोडणार नाही. गेलं गेलं माझं जीवन वाया गेलं. काय झालं बाईसाहेब? गेला गेला गेला. तो युवा तर कधीचाच गेला. अरे तो इव्या गेला नाही, तर तो पुन्हा परत आला. काय पुन्हा परत आला म्हणजे? अरे तुझ्या सायकल अचानक त्याचा फुलका आला आणि त्याला घरात आणण्याचा निर्णय घेतला. असं कसं होऊ शकतं? हा तसाच होत आहे. काहीतरी याचा काहीतरी केलं. अरे पण कर ना काहीतरी, काहीतरी कर. याला याला असं करावं हे समजत. तुला काही सुचतंय का? हो ना बाईसाहेब, आहे. याच्यावर एक जालिम उपाय. माझा डॉक्टर मित्र सांगायचा की एक अँटीसायकोटिक्स नावाचं औषध आहे आणि ते औषध जर एखाद्याच्या सेवनात दिला तर तो माणूस वेडा होऊन हळूहळू मरतो म्हणे. जर तुमच्या मनात असेल तर त्या औषधाचा प्रयोग आपल्याला जीवावर करता येईल. तुझं डोकं आहे. पण मी काय म्हणते, मग जा घेऊन ये औषध, आत्ताच घेऊन ये. हो बाईसाहेब, पण हे सगळं करताना आपल्याला एक खबरदारी मात्र घ्यावं लागेल. हे सर्व करताना कुणालाही कळता कामा नये की हे कसं झालं,
आणि कुणी केलं म्हणून. अरे हे कुणालाही कळणार नाही कसं झालं, कुणी केलं, कोणी मारलं, काही कळणार नाही. फक्त तू औषध आणून दे म्हणजे झालं. म्हणजे तो काळचा कायमच या रस्त्यातून मोकळा. तू जा आणि आण हा. समजा बाईसाहेब, वा बाईसाहेब वा, तुम्ही तर माझं काम आणखीनच सोपं केलंय. या संपत्तीचा मालक होण्याचा माझा स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल. साल्या भिकारड्या युया, तुला काय वाटलं तू या संपत्तीचा मालक होशील? नाही युया, नाही, असं मी कधीच होऊ देणार नाही. अरे मी या संपत्तीसाठी झिजलोय. वेळोवेळी माझा मान अपमान केलाय तुझ्या त्या बापाने, आणि मी ही संपत्ती अशीच माझ्या हातून जाऊ देऊ? नाही, असंच नाही. माझं नाव दत्ता. मीच गाजवीन या संपत्तीवर माझी सत्ता. वेलकम बॅक युया, तुझं स्वागत आहे या घरात. पण जास्त दिवस तू उपभोगणार नाहीस तू. अरे तू ज्या विश्वातून या घरात आलास ना, त्याच विश्वात तू लवकर परत जाशील.